मुंबई शहरातील मोहाडी उपनगर येथील पिंपळादेवी विद्यालय मोहाडी विद्यालयात आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी शनिवारी सकाळी 8 वाजता स्वच्छ वार्ड स्वच्छ शहर स्पर्धा या अभियानांतर्गत स्वच्छता रॅली व पथनाट्य सादरीकरण कार्यक्रम विद्यालयाच्या आवारात संपन्न झाला। या कार्यक्रमावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रवींद्र जाधव, कार्यक्रम अध्यक्ष म्हणून बापूजी विनायक शिंदे, संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक प्राचार्य आर.व्ही. पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सुरुवातीस मान्यवरांचे गीताने स्वागत करण्यात आले। तदनंतर स्वच्छ भारत स्वच्छ शहर अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना मिळालेल्या पारितोषिक बक्षीस वितरण देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी पथनाट्यही सादर करण्यात आले। अतिशय सोप्या भाषेत व सर्व अशिक्षित नागरिकांनाही समजेल अशा पद्धतीने पथनाट्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले। या पथनाट्यातून स्वच्छते संदर्भात संदेश देण्याचे काम या विद्यालयाचे विद्यार्थी हे नेहमी अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून करीत असतात, जेणेकरून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी अनेक मोहाडी गावातून वृक्षदिंडी, स्वच्छता जनजागृती रॅली असे अनेक स्वच्छता विषयांवर अभियान राबवले जातात। श्री पिंपळादेवी विद्यालय या विविध उपक्रम राबवित असतात। यात मुख्याध्यापक प्राचार्य आर.व्ही. पाटील निमित्त अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रम ते राबवित असतात।
गंदी हवा, कचरे से होने वाले एयर पॉल्यूशन से। ऐसे ही लाखों खतरनाक सैनिकों की फौज है मेरे पास। एक बजे की बात बताता हूं, इस राज्य को चलाने के लिए और इसे पार करने के लिए मुझे कुछ भी नहीं करना पड़ता है। आप सोच रहे होंगे कैसे? अरे आप लोग ही तो मेरी मदद करते हो। जब तक आप लोग किसी तरह जिंदगी फैलाते रहोगे तब तक मेरा ही राज्य रहेगा। विद्यार्थ्यांनी संवाद कसा निर्माण करता येईल आणि जे मुलं आहेत त्याचं जे भारताचं भविष्य आहे याच्यासाठी मला काही देता येईल का? आणि मी त्या पदावर काम करतो, या धुळे महानगराचा प्रशासकीय प्रमुख म्हणून तिथे काम करतो आहे म्हणून. मग या शाळांची गुणवत्ता असेल, या शाळांना चांगले होणारे उपक्रम असतील, या उपक्रमांना निश्चित पद्धतीने चांगला संदेश देण्याचं आणि आशीर्वाद देण्याचं काम जे कोणी करतात ते आजचे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय देशमुख साहेब आहेत. आणि म्हणून शाळांचे कार्यक्रम असतील तर साहेबांना मी मोबाईलवर बोललो आणि साहेबांनी सांगितलं की मी पुण्याला असेल म्हणून असेल सर, पण मी त्या दिवशी येण्याचा 100% प्रयत्न करतो. आणि आदरणीय साहेब आले, मी आपल्या गावाच्या वतीने आदरणीय बापूजी आपल्या नगरसेवक आणि आपल्या संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा साहेबांचं स्वागत करतो. आणि साहेबांना या स्वच्छ भारत स्वच्छ शहर स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या गावाने आणि आपल्या शाळेने राबवलेल्या उपक्रमाच्या संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो की धुळे महानगरपालिकेचा हा जो स्वच्छता आणि आरोग्य विभाग मोबाईलमध्ये काम करतो साहेब, आरोग्य अधिकारी रत्नाकर माळी असतील आणि आमची स्वच्छता निरीक्षक फार काम करणारा माणूस आहे, विकास साळवे असतील आणि त्याच्याबरोबर काम करणारा आमचा तरुण असं एक आमचे मोवाडीचं त्यांचं गाव असल्यामुळे तुम्ही खूप झपाटून काम करतात असे आमचे कनिष्ठ अभियंता प्रणवदादा शिंदे असतील. आदरणीय बापूजींना त्यांनी सर्व संकल्पना सांगितली, नगरसेवकांना बोलवलं, गावाची मिटिंग घेतली, शाळेच्या सर्व सहकार्याची आम्ही स्वतः मिटिंग घेतली आणि आपल्याला 1 जानेवारी 2018 तर 28 फेब्रुवारी 2018 या दरम्यान आपल्याला स्वच्छ भारत स्पर्धेमध्ये स्वच्छ शहरासाठी आपल्याला काही करता येईल का? बापूजी जर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सफाई कामगार असतील त्यांनी मागे असतात किंवा स्वतः हातामध्ये झाडून घेतात, गटारी काढतात आणि मग त्यांना वाटलं की या निमित्ताने आपण तर नेहमी करतो पण याच्यामध्ये आपण प्रोटोकॉलनुसार आपण जाऊया. आणि या माध्यमातून साहेब आम्ही गावामध्ये सुरुवातीला मिटिंग घेतल्यानंतर प्रत्येक भागामध्ये जिथे जिथे अस्वच्छता असेल तर श्रमदान करून माझे विद्यार्थी असतील, माझे सहकारी असतील, गावातील ग्रामस्थ असतील, आदरणीय बापूजी स्वतः असतील, दोन्ही नगरसेवक असतील आणि या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी गावातील ग्रामस्थांच्या वतीने आम्ही प्रत्येक भागामध्ये जाऊन साफसफाई केली. शौचालय असतील तिथे सुद्धा आम्ही साफसफाई केली आणि जो काही तिथे घाण होती तर ती अस्वच्छता ते स्वच्छता करण्याचा प्रयत्न आम्ही मागच्या पंधरवड्यामध्ये प्रत्येक भागामध्ये केला. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना एक स्वच्छता दूत म्हणून आम्ही एक काम केलं की आपण या गावाचे नव्हे, आपल्या या शहराचे नव्हे तर आपण देशाचे जे पंतप्रधान बोलले आहे आणि ज्याने स्वच्छ भारत अभियान सुरू केलेलं आहे तर आपण सुद्धा या भारत देशातील एक प्रामाणिक असे एक स्वच्छता दूत आहात. आपण ज्या गावामध्ये राहतात, त्या घरामध्ये राहतात, त्या गल्लीमध्ये राहतात तर स्वच्छतेचं महत्व आपल्याला पटवून द्यायचं, स्वतःची वैयक्तिक स्वच्छता आपल्याला घ्यायची आणि या माध्यमातून की आपण जर स्वच्छता किंवा स्वच्छतेची काळजी घेतली, आरोग्याची काळजी घेतली तर आपल्याला कोणताही रोग होणार नाही, आपण निरोगी राहू, आपलं आयुष्य चांगलं जाईल. आणि म्हणून स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी आम्ही आमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांनी जर चॉकलेट खाल्ली, त्यांनी जर एखादा वेपर्स किंवा असं जर रॅपर्स असून एखादं काही खाल्लं तर आम्ही त्या विद्यार्थ्यांनी अभियानाची आपल्या राज्यामध्ये सुरुवात 2015 मध्ये झाली आणि पिंपळादेवी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ट्रस्टच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या पिंपळादेवी
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात तशी 2015मध्ये झालेली आहे. तत्कालीन आयुक्त नामदेवराव भोसले यांनी इथं अभियान सुरुवात केली, इथं भेट दिली आणि त्या काळामध्ये त्यांनी सुरुवात केली. पण आज इथं मी जे मुलांची कार्यक्रम बघितले आणि मुलांच्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या, शाळेच्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या, यामध्ये या शाळेनं जे जे काही स्वच्छ भारत अभियानमध्ये करणं अपेक्षित आहे त्यातले सर्व टप्पे आणि सर्व बाबी या शाळेने केलेल्या आहेत. यात आम्ही सांगून काहीतरी करावं आणि अजून काहीतरी जास्त त्यांच्याकडून अपेक्षा करावी अशी परिस्थिती नाही. शाळेमध्ये प्रत्येक गोष्ट, शाळा स्वच्छता जी आहे 1-2 मिनिटामध्ये पूर्ण शाळा स्वच्छता करणे, शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेणे, वक्तृत्व स्पर्धा घेणे, ह्या सर्व बाबी ज्या आहे या शाळेमध्ये झालेल्या आहेत. शाळेतल्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती आहे आणि ही शाळेतली मुलं जनजागृतीसाठी किंवा मोवाडी परिसर जो आहे या परिसरामध्ये जागृतीसाठी फार मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष विनायक बापूजी खऱ्या अर्थानं याचे प्रेरक आहेत की ज्यांनी या संस्थेचे शिक्षक, कर्मचारी वर्ग, या भागात या परिसरातील नागरिक आणि गोरगरीब कुटुंबातून आलेले जे बिलो पॉवर्टी लाईन म्हणून असे विद्यार्थी या सर्वांमध्ये खऱ्या अर्थानं स्वच्छतेची ज्योत लावलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जर अशा पद्धतीनं ही जर राहिली तर मोवाडी परिसर आणि तो तशाच पद्धतीनं धुळे परिसर अगदी स्वच्छ राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. खऱ्या अर्थानं यांनी जनतेपासून स्वच्छतेला सुरुवात करावी अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी संकल्पना राबवलेली आहे आणि त्यांनी शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते स्वच्छता दूत म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. पंतप्रधान महोदयांनी आपले स्वच्छता कर्मचारी स्वच्छता म्हटलेलं आहे, पण त्यांनी बऱ्याचशा जाहिराती जर आपण बघितल्या त्या जाहिरातीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग असतो की जेणेकरून पालकांना किंवा मोठ्या माणसांना विद्यार्थ्यांची भाषा लवकर समजते आणि ती भाषा बरोबर इथं समजवण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी खऱ्या अर्थानं या शाळेच्या उपक्रमांचा आणि शाळेचे शिक्षक, शाळेचे संस्थापक, शाळेचे सगळे ट्रस्टी या सर्वांचं कौतुक करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धुळे शहरात येत्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात साजरी होणार असून त्यानिमित्ताने आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता धुळे जिल्हा मराठी युवक मंडळाच्या वतीने महिलांसाठी व महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. आज रोजी संपन्न झाली. या स्पर्धेत लहानापासून मोठ्यांपर्यंत, मुलींपासून महिलांपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे आयोजन युवक मंडळ अध्यक्ष सुमितदादा पवार यांनी केले. सदर कार्यक्रमवेळी महापौर सौ कल्पना महाले, सभापती वालीबेन मंडोरे, मनोज भाऊ मोरे, भोलाशाह वाघ, निलेश काटे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली सिरसाट, विद्या देसले, माधुरी बापना, गीतांजली कोडी, अर्चना पाटील, शोभा काकडे, दीपाली पाटील, हेमलता पाटील, मनीषा पाटील, अर्चना पाटील, प्रेरणा बोरसे, सायली काळे, कार्तिकेय सूर्यवंशी, बंटी शुभ, कृष्णा खैरनार, गोलू पाटील, दर्शन वाघ, पप्पू माधव, सुमित काळे, योगेश वानखेडे, अमोल भामरे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी निरीक्षण वैशाली जमादार, केदार नाईक यांनी केले. या स्पर्धेत मोठा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल महिलांचे आभार मानण्यात आले. शिवजयंतीनिमित्त आज आम्ही रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे. आजपर्यंत शिवजयंती म्हटली की बाईक रॅली, एक शोभायात्रा ह्या आपण खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप छान प्रकारे आपण साजरी करत आलेलो आहे. पण ह्या वर्षापासून एक मराठा युवक मंडळाने ठरवलं होतं की काहीतरी स्त्रियांसाठी एक कार्यक्रम करायचा आणि मग त्या महिलांच्या त्यांनी कशात इंटरेस्ट असेल असं सर्व हे करून एक रांगोळी स्पर्धा आणि दुपारी एक फॅन्सी ड्रेस स्पर्धा ठेवलेली आहे शाहूनाट्यगृहात. तर महिलांच्या सप्तगुणांना कुठेतरी वाव मिळायला पाहिजे. त्यांचं कुठेतरी आजकाल असं झालं की महिला पाहिजे तेवढं बाहेर पडत नाही. तर एक महिलांचं संघटन व्हायला पाहिजे हा हेतू होता आमचा. आणि मराठा महिला मंडळ याच्यानंतर पण हे सगळं काहीतरी प्रयत्नशील राहील की आपण महिलांसाठी काहीतरी चांगले कार्यक्रम आयोजित करू जेणेकरून त्यांच्या या कलागुण
जेवढ्या आलेल्या होत्या 100-125 आलेल्या होत्या महिला त्या हॉलमध्ये जमलं नसतं, म्हणून आम्ही ओपन स्पर्धा ठेवली आणि सायंकाळी इतिहासकालीन पात्र साकारले त्याच्यावर आम्ही फॅन्सी स्पर्धा आयोजित केलेली आहे. तिथेही भरपूर महिलांचे प्रवेश आलेले आहे. तो पण छान कार्यक्रम होणार आहे. तर आम्ही जेवढा चांगल्यात चांगला कार्यक्रम आम्ही समोर कसा प्रेझेंट करू याच्यावर आम्ही सर्व आता मेहनत घेतो. यातून एक संदेश घेण्यासारखा आहे की शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावासाठी जसं कार्य केलं तसं यातून सर्व धर्मातील महिलांसाठी पण एकत्रित आल्या आणि त्यांच्याही कलागुणांना वाव मिळाला आणि महिलांचं संघटन पण झालं. आणि असेच विविध कार्यक्रमातच महिला मंडळांनी महिलांसाठी डोळ्यांची तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. तसे विविध महिला मंडळाकडून कार्यक्रम घेण्यात येणार आहेत आणि यातून महिलांच्या कामाला आणि त्यांच्या उत्साहाला प्रेरणा मिळणार आहे. महिलांसाठी काही होत नाही म्हणून आम्ही युवक मंडळ महिलांसाठी काही करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वीपणे पार पडतो आहे. म्हणून मी त्या सर्व महिलांचा आभार व्यक्त करतो. एवढंच बोलतो. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय हिंद. आपल्या घरकामामध्ये व्यस्त राहतात म्हणून त्यांना प्रेरणा मिळावा, त्या बाहेर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने निघावा असाच आमचा युवक मंडळाचा प्रयत्न आहे. धुळे शहरातील देशमुख नगर फाशीपूल येथे आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 134वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून साजरी करण्यात आली. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना धुळे शहर महानगर मातंग समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी अनेक मल्ल तयार केले. दांडपट्टा, तलवारबाजी या माध्यमातून लहुजी वस्ताद यांनी भारताला अनेक नामवंत स्वातंत्र्य सेनानी दिले. असे अनेक प्रकारचे कार्यकर्त्यांना त्यांनी घडविले. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले. यावेळेस बहुजन रयत परिषदेचे महासचिव रवींद्र वाकडे सर, नगरसेविका यमुनाताई जाधव, जिल्हाध्यक्ष वाल्मिक जाधव, देवादादा कडरे, रवींद्र शिरसाट, मुरलीधर जाधव, बबन थोरात, राजू वाकडे, एकनाथ अहिरे आदी सर्व पदाधिकारी व समाज बांधव, मातंग समाजाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 137वी पुण्यतिथी आज धुळे शहर, धुळे महानगर मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी स्मृतिदिनाचा हा अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या धुळे जिल्ह्यातील मातंग समाजाच्या पहिल्या नगरसेविका आदरणीय ताईसाहेब यमुनाताई जाधव आणि उपस्थित असलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते, आज लहुजी वस्ताद साळवे यांचा दैदिप्यमान इतिहास हा महाराष्ट्राला अवगत आहे. त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध जे युद्ध केलं आणि आपल्या मराठी मुलुखाला जी सेवा दिली, जे मल्ल तयार केले, दांडपट्टा, तलवारबाजी या माध्यमातून त्यांनी आगरकर, वासुदेव बळवंत फडके असे नामवंत स्वातंत्र्य सेनानी या भारताला, या भारतभूमीला दिले. असे लहुजी वस्ताद साळवे या इतिहासामध्ये अजरामर झालेले आहेत आणि आज त्यांचा स्मृतिदिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना नमन करत असताना धुळे जिल्हा मातंग समाज, धुळे जिल्हा बहुजन रयत परिषद तसंच महाराष्ट्र मातंग समाजाच्या विविध संघटना यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे. आजच्या या स्मृतिदिनानिमित्त लहुजी वस्ताद साळवे यांचं कार्य आणि त्यांना वस्ताद म्हणून जी पदवी होती ती पदवी या जनतेने दिलेली आहे, इथल्या महाराष्ट्राच्या मातीने दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या कडे त्यांची संपूर्ण जी पिढी होती ती त्या ठिकाणी सेवा करण्यामध्ये गेली. त्यांनी महाराष्ट्राची सेवा केली, स्वराज्याची सेवा केली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे जे वंशज होते त्यावेळेचे लहुजी वस्ताद साळवे यांना राऊत ही पदवी दिली आणि त्यांचा गौरव केला. आज संपूर्ण महाराष्ट्र लहुजी वस्ताद साळवे यांना विनम्र अभिवादन करत आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन तरुण वर्गाने देखील आज व्यायामाकडे वळलं पाहिजे अशी या ठिकाणी सर्वांची अपेक्षा आहे. आज
आम्ही त्यांना कोटी कोटी या ठिकाणी अभिवादन करतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा ही फेब्रुवारी 2018 पासून सुरू होत असून या ठिकाणी 12वीसाठी धुळे जिल्ह्यातील 44 केंद्र तर 10वी परीक्षेसाठी 63 केंद्र आहेत। 12वीसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 25,855च्या आसपास असून 10वीसाठी 30,000 एवढी विद्यार्थी संख्या आहे। 27 फेब्रुवारी रोजी 12वीची परीक्षा होत असून 1 मार्च रोजी 10वीची परीक्षा सुरू होत आहे। त्या संदर्भात आज दक्षता बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली। श्री शिक्षणाधिकारी, पोलीस प्रशासन, CO आदी विभागातील अधिकारी प्रतिनिधी यावेळेस उपस्थित होते। या बैठकीत कॉपीमुक्त परीक्षा कशी होईल व कशी पार पडेल यासाठी नियोजन करण्यात आले। यात 8 भरारी पथक नेमण्यात आले असून तर धुळे जिल्ह्यातील काही उपद्रवी केंद्र असून 12वीचे 5 तर 10वीचे 4 असे 9 केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे। त्यासाठी पोलीस संख्याबळ ही जास्त तैनात केले जातील असे शिक्षणाधिकारी श्री प्रवीण अहिरे यांनी दिले। तसेच परीक्षेच्या आधी 20 फेब्रुवारी रोजी या संदर्भात पुन्हा बैठक होणार असून यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त पेपर परीक्षा द्यावी असे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे साहेब यांनी केले आहे। राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2018 जे आपण सुरू करतो आहे। 12वीची परीक्षा 21 तारखेपासून सुरू होते आणि 10वीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होते। या 12वीच्या ज्या परीक्षा सुरू होतात त्याच्यासाठी धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 44 केंद्र आहेत आणि 10वीच्या परीक्षेसाठी एकूण 63 केंद्र आहेत। 12वीची विद्यार्थी संख्या जवळपास सुमारे 25,000 आहे, 25,855 पर्यंत आहे आणि 10वीची विद्यार्थी संख्या 30,000 आहे। आजच माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाखाली जी दक्षता समितीची मीटिंग आहे ती आत्ताच संपन्न झालेली आहे। त्याच्यामध्ये SP त्यांचे प्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, प्राथमिक माध्यमिक निरंतर शिक्षणाधिकारी, डाएटचे प्रतिनिधी, उपशिक्षणाधिकारी व इतर सहकारी अशा पद्धतीने आमची दक्षता समितीची मीटिंग झालेली आहे। कॉपीमुक्त परीक्षा सुरळीत पार पडतील, शांततेत पार पडतील, विद्यार्थी कॉपीपासून दूर राहतील, एकूणच वातावरण शांततेत या परीक्षा पार पडतील याच्यासाठी नियोजन करण्यात आलं। वेगवेगळ्या बैठक पथकांचं नियोजन करण्यात आलं आहे। बोर्डाने जे 6 भरारी पथक दिलेले आहेत त्यांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि भरारी पथकांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। SPच्या प्रतिनिधींशी बोलून अधिकाधिक बंदोबस्त जे उपद्रवी केंद्र आहेत म्हणजे 12वीचे 5 आणि 10वीचे 4 जे आहेत उपद्रवी केंद्र त्यांच्यावर विशेष पोलीस तैनात राहतील अधिक संख्येने अशा या नियोजनाच्या बैठकीत विचार झालेला आहे। त्यानुसार आपण परीक्षा पार पाडतो आहे। त्याच्यानंतर 20 तारखेला देखील मी विस्ताराधिकारी केंद्रगृह जे बैठक पथकातले जे सदस्य राहणार आहेत भरारी पथक त्यांची पुन्हा एकदा सभा घेऊन त्यांना प्रशासकीय कामकाज कसं केलं जाईल, परीक्षा संचालन कसं करायचं, सुरळीत परीक्षा कशा पार पडतील याच्या सूचना देण्यात येतील आणि जे काही गैरप्रकार होतील त्याच्यावर कशा पद्धतीने कडक कारवाई करण्यात येईल याची देखील समज देण्यात येईल। या पद्धतीने ती